Punishments BNS Chapter 2 Section 4 to 13 भारतीय न्याय संहिता BNS यामधील आपण पनिशमेंट्स हा चॅप्टर पाहणार आहोत. सेक्शन 4 शिक्षांचे प्रकार. BNS अंतर्गत खालील शिक्षा दिल्या जाऊ शकतात. नंबर 1 मृत्यूदंड, डेथ पेनल्टी, जन्मठेप, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. 3 कारावास. याच्यामध्ये 2 टाईप्स आहे, कठोर कारावास आणि साधा कारावास. 4 आहे मालमत्ता जप्ती. 5वा प्रकार आहे दंड. 6वा आहे सामुदायिक सेवा, कम्युनिटी सर्व्हिस. BNS मधील नवीन महत्त्वाचा बदल म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस ही नवीन शिक्षा जोडण्यात आली आहे. सेक्शन 5 कम्युटेशन ऑफ सेंटेन्स, शिक्षेचे रूपांतर. सरकार काही शिक्षांचे योग्य सरकार काही शिक्षांचे रूपांतर करू शकते, म्हणजे ज्यांना अधिकार आहे. उदाहरणार्थ मृत्यूदंड जन्मठेपेत, जन्मठेप कमी कालावधीचा कारावास असे बदल करू शकतात. सेक्शन 6 फ्रॅक्शन ऑफ टर्म्स ऑफ पनिशमेंट, शिक्षेच्या कालावधीचे अपूर्णांक. जर शिक्षेचा काही भाग सांगितला असेल तर 1 महिन्याचा अर्धा म्हणजे 15 दिवस, 6 महिन्याचा चौथा भाग म्हणजे 45 दिवस. सेक्शन 7 रिगरस ऑर सिंपल इम्प्रिझनमेंट, कठोर किंवा साधा कारावास. जेव्हा कायद्यात कारावासाची शिक्षा आहे तेव्हा न्यायालय परिस्थितीनुसार कठोर कारावास किंवा साधा कारावास देऊ शकते. सेक्शन 8 फाईन, दंड. न्यायालय दंडाची रक्कम ठरवते. जर दंड भरला नाही तर अतिरिक्त कारावास होऊ शकतो. सेक्शन 9 लिमिट ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन, दंड न भरल्यास कारावासाची मर्यादा. दंड न भरल्यास दिला जाणारा कारावास मूळ शिक्षेपेक्षा जास्त नसावा, कायद्यानुसार मर्यादित असतो. सेक्शन 10 फाईन लेव्हिएबल विदिन 6 इयर्स, दंड वसुलीची मुदत. शिक्षा झाल्यानंतर 6 वर्षाच्या आत वसूल करता येतो. आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याच्या मालमत्तेतून वसुली होऊ शकते. सेक्शन 11 सॉलिटरी कन्फाइनमेंट, एकांत कारावास. विशिष्ट प्रकरणात न्यायालय एकांत कारावास देऊ शकते, परंतु त्याची मर्यादा कायद्यानुसार असते. मानवी हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे. सेक्शन 12 लिमिट ऑफ सॉलिटरी कन्फाइनमेंट, एकांत कारावासाची मर्यादा. एकांत कारावास सलग जास्त काळ देता येत नाही, मध्ये विश्रांती आवश्यक असते. सेक्शन 13 इन्हॅन्स्ड पनिशमेंट फॉर रिपीट ऑफेंडर्स, पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी वाढीव शिक्षा. जर एखाद्या व्यक्तीने आधी गुन्हा केला असेल आणि पुन्हा तसाच गंभीर गुन्हा केला तर त्याला अधिक कठोर शिक्षा दिली जाऊ शकते. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस ही नवीन शिक्षा BNS मध्ये जोडली गेली. चॅप्टर 2 मध्ये सेक्शन 4 ते 13 आहेत. BNS मध्ये शिक्षा अधिक आधुनिक आणि सुधारित पद्धतीने मांडल्या आहेत. रिपीट ऑफेंडर्स साठी कठोर शिक्षा आहे. शॉर्ट MCQ बघू आपण आता. BNS मध्ये नवीन जोडलेली शिक्षा कोणती, तर C कम्युनिटी सर्व्हिस आहे. कठोर व साधा कारावास कोणत्या सेक्शन मध्ये आहे, सेक्शन 7. रिपीट ऑफेंडर्स साठी वाढीव शिक्षा कोणत्या सेक्शन मध्ये आहे, तर सेक्शन 13. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास कोणत्या सेक्शन मध्ये आहे, तर सेक्शन 8 मध्ये. सेक्शन 12 लिमिट ऑफ सॉलिटरी कन्फाइनमेंट, एकांत कारावासाची मर्यादा. BNS नुसार एकांत कारावास मर्यादित कालावधीसाठीच देता येतो. नियम काय, जर एकूण कारावास 6 महिन्यापेक्षा जास्त नसेल तर एकांत कारावास जास्तीत जास्त 1 महिना. जर कारावास 6 महिने ते 1 वर्ष असेल तर एकांत कारावास जास्तीत जास्त 2 महिने. जर कारावास 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर एकांत कारावास जास्तीत जास्त 3 महिन्यासाठी असतो. महत्त्वाचा नियम काय, एकांत कारावास सलग देता येत नाही, म्हणजेच प्रत्येक 14 दिवसांच्या एकांत कारावासानंतर काही दिवस विश्रांती देणे आवश्यक असते. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने मॅक्झिमम सॉलिटरी कन्फाइनमेंट 3 मंथ्स आहे. कंटिन्युअस सॉलिटरी कन्फाइनमेंट अलाउड नाही. मानवी हक्कांचा विचार करून मर्यादा ठेवण्यात आली आहे. सेक्शन 12 मध्ये सॉलिटरी कन्फाइनमेंट दिलेली आहे. 7 दिवसाचा नियम काय, तर एका वेळी जास्तीत जास्त 7 दिवस एकांत कारावास देऊ शकतो, त्यावर नाही. म्हणजेच कंटिन्युअस सॉलिटरी कन्फाइनमेंट मॅक्झिमम 7 डेज आहे. 14 दिवसाचा नियम काय सांगतो, जर पुन्हा एकांत कारावास द्यायचा असेल तर आधीच्या एकांत कारावासानंतर किमान तितकाच इंटरव्हल आवश्यक असतो. 7 दिवस एकांत कारावास दिला नंतर 7 दिवस सामान्य कारावास द्यावा लागतो आणि मग पुन्हा एकांत कारावास, अशी 14 दिवसांची मुदत पाळता येते.
14 दिवसांच्या कालावधीत 7 दिवसांपेक्षा जास्तीत जास्त एकांत कारावास नसावा. सलग जास्तीत जास्त एकांत कारावास 7 दिवस. 14 दिवसांच्या कालावधीत 7 दिवसांपेक्षा जास्त नाही. बहुतेक विद्यार्थ्यांकडून इथेच गोंधळ होतो, त्यामुळे खास करून समजावून सांगितले आहे.